संभाजीनगरमध्ये सरपंच यांचा अनोखा भीक मागो आंदोलन। छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुका गेवराई गाव या गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी प्रशासनाच्या विरोधात भीक मागो आंदोलन करून प्रशासन व केंद्र व राज्य सरकारचे वाभाडे काढले। हकीकत अशी की केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे या उद्देशाने घरकुल योजना राबवित आहे, परंतु प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांमुळे शासनाची योजना जनतेपर्यंत पोहोचत नाही। पोहोचले तर ती योजना योग्य पद्धतीने राबविली जात नाही। अशीच घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुका गेवराई गावात घरकुल योजनेचे काही अधिकारी योजना मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी केल्याने या गावचे सरपंच माननीय मंगेश साबळे यांनी सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन तोंडावर चिखल फाटके कपडे गळ्यात बूट घालून सरपंच माननीय मंगेश साबळे यांनी प्रशासनाला कडे भीक मागो आंदोलन करून प्रशासनाचे वाभाडे काढले। घरकुलासाठी पैसे दे ग बाबा देवाय दिले बाबा नंबर तुझे महाराज लिंक काढून टाक। आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करत होतो। भीक मागायला काय ती परमिशन लागेल बाबा दिल्ली देवा साहेब देवाय 2 रुपये देवाय घरकुलासाठी। हो साहेब सुटा बुटा उभं राहिलं का माय देवाय आता इथं काही मागायचं नाही आपल्याला, आपण द्या आता देऊ। सगळेजण आहे ना माहिती का? इंजिनियर काय म्हणते 17 जणांना पैसे टाकले, बाकीचे दाबून झाले। काय म्हणते आम्हाला 20 मिनिटचा फोटो लागतो तरच आम्ही पैसे, आणि घर आता कंप्लीट झालं 2-4 महिने झाले। आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो, नाही म्हणते 20 मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार म्हणते। नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं 25,000 दे म्हणते तुला पैसे टाकून। आता हे डिजिटल भ्रष्टाचार झाला की नाही सर, चुकीचं आहे का नाही? एकदम पाहण्याला लावलं, मोदी साहेब सगळ्यांना फुकटमध्ये निवडून द्यायला लागले आणि आता अशा पैसे पहिला हप्ता सगळ्यांना दिले 60 जणांना, पुणे तालुक्यात असा विषय झाला। ते रोजगार सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते 20,000 रुपये मागते। गरीब शेतकरी उदाहरण बांधून टाकलं, तुम्ही द्यायला मी म्हणलं पैसे जमा करून देतो, 2 घंटे बसून आम्ही तिथं बसलो, ते काही येईना झालं।
तुम्ही काय करा, आमचे ठेवा जे पैसे तेवढे व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा, तेवढे आमचे पैसे टाकायला लावा. पाया पैसे तिकडं आमचं दिले. एक निवेदन पाठवतोय आपल्याला. बरं, 1-2-4 ओळी निवेदन तयार करून तुम्हाला देतो. एक फोटो घेऊन टाकू सर आपण. एक टोकरीला फक्त हात लावा. एवढं आम्ही मेहनत करून जमा केलं हो सर, 4 घंट्यापासून जमा केलं हो. सगळे घेणारे फोटो सर मागे या.